येस. तर फायनली अजून एक आम्ही बाथ आणि बॉडी रिलेटेड अशा प्रोडक्ट्सच्या आमच्या रेकमेंडेशनचा एक व्हिडिओ घेऊन आलेला आहोत, ज्याच्यामध्ये फक्त बॉडी आणि बेदिंग एक्सपिरियन्स ह्याच्या रिलेटेडच सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये तुमच्या नीडनुसार काहीतरी याच्यात नक्कीच सापडेल. येस. स्टार्ट करू व्हिडिओ. आणि या प्रोडक्टच्या शेवटी असा सुवासिक एपिसोड होणार आहे, कारण इतके सुंदर म्हणजे सुवासिक आम्ही प्रोडक्ट तुम्हाला रेकमेंड करणार आहोत. येस. तर मी सुरुवात करते. कशाने सुरुवात करू? ओके. आम्ही आल्या आल्या दोघींच्या बॅगमध्ये आम्हाला कॉमन हे दिसलं, आणि ऑब्व्हियसली की हे आपण दोघी घेणारच होतो, कारण की हे आहे फिल्टर कॉफी किंवा बटर क्रीम सोप आहे हा. हो, हा बटर क्रीम सोप आहे. म्हणजे असं बटर आहे. बटर म्हणजे आपल्याला बटर कसं असतं पावाला लावायचं, तसंच ते घ्यायचं बटर. ते चमचा बनावर का? हो, सी, खूप सुंदर स्पून दिलाय छोटासा, आणि असं बटरनी घेऊन असं लावून ते इतकं स्मूथ आहे. ओ माय गॉड. म्हणजे मी सांगू का तुम्हाला, ऍक्च्युली मला असं होतं की ठीक आहे, आता आपण नाही का शॉवर जेल, शॉवर क्रीम, सोप वापरून झालेलं असतं लहानपणी किंवा कधी आपलं वापरून झालंय, पण एक असतं ना आंघोळीसाठी बटर. मला हे ट्राय खूप दिवसांचं करायचं मला पण करायचं होतं, म्हणून ऍक्च्युली मी हे घेतलं. अँड आय नो की तुला पण तेवढंच कॉफी फ्लेवर आवडतं जेवढा मला आवडतं. हा, म्हणजे हे ऑब्व्हियस होतं की मग कॉफी फ्लेवर मधलंच लाईक खूप आहेत, पण आम्ही वाईब झालो या फ्लेवरवर. हो ऍक्च्युली. पण हे ना असं जसं आपण बोललो की ते असं बटरी आहे ना, तर तो एक्सपिरियन्स आहे ना. म्हणजे एखादी मुलगी, म्हणजे समजा एखादी नवीन नवरी अशी हनीमूनला चालली असेल तर समजतंय मी काय म्हणते. शिवाय अजून सांगते, मला ह्याचं अजून एक वाटलं, काही नाही, ब्रश पडला. हां, ह्याचं अजून एक काय आवडलं, ह्याचा टेक्स्चर असा आहे ना, जर तुम्ही शेविंग करत असाल है ना, त्याच्यासाठी पण हे छान आहे. कारण की हे एवढं बटरी आहे. जर आता आपण नाही का काही जण साबण लावून पण करतो ना म्हणजे शेविंग, तर त्या मानाने हे मला असं वाटतं की हे बेटर आहे जर तुम्हाला मी नाही करत शेविंग, पण जर करणार असाल आणि रादर मी कधी करायची मला गरज पडली इमर्जन्सी शेविंग, तर मी हे वापरून नक्कीच करीन. तर येस, हायली रेकमेंडेड. ओके, तर हे झालं कॉमन. आता आय विल स्टार्ट विथ वन व्हेरी व्हेरी सूदिंग, calming, stress relieving. ओके, नावच स्ट्रेस रिलीफ आहे, त्याचं नावच आहे स्ट्रेस रिलीफ. तर दिस इज बॉडी हर्बल्सचं एक लव्हेंडर फ्रेग्रन्सचं शॉवर जेल आहे. मी ना लव्हेंडर खूप एक्सपेरिमेंट केलंय, आणि मी 2-3 ब्रँड्स एक्सपेरिमेंट केले. ठीक आहे, मला खादी नॅचरल्स वगैरे पण मी केलं, पण मला आतापर्यंत हे खूप आवडलंय. याचा वास आता जरी सुदी येत असला, खूपच माइल्ड येत असला, तरी पण जेव्हा तो एक्सपिरियन्स आहे ना, ह्याचा फोम होऊन जो एक्सपिरियन्स मिळतो ना, तो इतका कामिंग आहे. म्हणजे लिटरली जर एखादा दिवस वाईट गेला असेल ना, तर यांनी आंघोळ करा, तुम्हाला खूप शांत वाटेल. आय एम गिव्हिंग द गॅरंटी हिअर. ओके, खूप सुंदर आहे, खूप. ओके, आता मी वळीन एका शॉवर जेलच्या कॉम्बोकडे, जे की थोडं युटिलिटेरियन आहे पण छान आहे. जे की आहे पेअर्सचं ना, एक मी नायकाला कॉम्बो घेतला होता. एक असं पिंक बॉटल आहे, त्याच्यावर असं पोमोग्रॅनेट वगैरे, आणि एक ग्रीन बॉटल आहे, त्यात ॲलोवेरा वगैरे. आता मी घेतलं का ते सांगते. ऍक्च्युली ते मी डायरेक्टली पर्सनली मला हवाय असं म्हणून नव्हतं घेतलं, पण ते असं ना घरी पाहुणे येणार असले आणि 2 बाथरूम आहेत, तर मग 2 बाथरूम मध्ये 2 ते दिसायला खूप छान बॉटल दिसतात. आणि किंवा एकाच बाथरूम मध्ये जरी ठेवलं तरी एक असतं ना की असं एक पिंक आहे आणि एक ग्रीन आहे. सो ज्याला जो प्रेफरन्स वाटत असेल, एक पोमोग्रॅनेट म्हणजे नाही का थोडं जेंडर ओरिएंटेड काही लोक असतील की नाही मला फेमिनाईनच आवडतं, तर मग पिंक मग मी लावणार. तर त्याच्यासाठी एक ऑप्शन. आणि एक असं की नाही मला फ्रेश काहीतरी हवंय, तर ॲलोवेरा. मग आणि ते इतके स्वस्त आहे, तो जो कॉम्बो जेव्हा मी सेलमध्ये घेतला इतका स्वस्त पडला. आणि असं पाहुण्यांचं वर्षी शायनिंग होते की नाही, म्हणजे बॉडी वॉश वगैरे म्हणजे जरा. आणि साबण नका आता, बस झालं. म्हणजे ते साबण शेअर करणं म्हणजे 3 वर्ष वगैरे झाले साबण आपण झालं ग. पण मी म्हणते पाहुणे आल्यानंतर एक साबण ठेवणं, 4 पाहुणे घरी येतात आणि एक साबण ठेवणं, आता
थोडं लेवल अप करूयात का म्हणजे आपण जरा आता म्हणजे Yes, हो की नाही. नक्कीच. तर मला असं वाटतं की तुम्हाला जरी म्हणजे ते असं छान आहे, पण जरी तुम्हाला जरी नसेल वापरायचं, तुमचं काहीतरी दुसरं आहे एक्सपेन्सिव्ह, तुम्ही काहीतरी दुसरं घेऊन ठेवलंय स्वतःसाठी, किंवा नाही का मेडिकेटेड आपण वापरतो कधी कधी, स्पेशली नाही का AHA BHA असं जरी काही बरोबर आहे. असेल, हो. हा, तर मग तुम्हाला माहित नाही ना हे दुसऱ्याला सूट होईल का. हो. तर एक नॉन ऑफेन्सिव्ह किंवा जे एकदम नाही का साधं सिंपल काही असेल तर ह्या 2 बॉटल अशा नाही का एक छानपैकी सुंदर एका कोपऱ्यात, आणि असं वाटतं की हा लक्ष दिलं इकडे म्हणजे पाहुण्यांकडे पण असं छान म्हणजे शायनिंग मारायला पण सुंदर येते. मग ते एक Nice. रेकमेंडेशन मी सांगेन. हो. ओके, नेक्स्ट इज लक्झरी इन अ बजेट जे आपण म्हणतो ना, द बॉडी शॉपचं. तसं तर बॉडी शॉपचे प्रोडक्ट्स महाग असतात, पण हा असतात. कॉम्बो मिळालाय मला ब्रिटिश रोजचा. तर एक आहे बॉडी वॉश जे मी माझ्या बँगलोरच्या घरी विसरले, आणि एक आहे त्यांचंच बॉडी योगर्ट म्हणजे ब्रिटिश रोज या फ्लेवरचं बॉडी योगर्ट. हा कॉम्बो मिळाला मला काहीतरी 1100 मध्ये, विच इज बॉडी शॉपच्या प्रोडक्टसाठी विच इज फाईन, म्हणजे ऍक्च्युली चांगला आहे. आणि तो जो असं म्हणतात ना रोज आणि म्हणजे रोज वॉटरनी किंवा यांनी लक्झरी अट्रॅक्ट होतेच. तर हे लावताना ना असं लिटरली वाटतं की बास मी बाहेर आली की अशी पैशाची गड्डी बाहेर हो असते. हो, असं वाटतं खरंच, म्हणजे की हो. हे लावलंय ना आता माझा दिवस नाही खराब जाणार असं वाटतं. आणि खरं म्हणजे लिटरली एक रोजचा काय प्रॉब्लेम आहे माहितीये का, रोज या फ्लेवरचा, की ते ना खूप काळ टिकत नाही. पण ब्रिटिश रोज हा जो बॉडी शॉपचा आहे ना तो टिकतो, म्हणजे त्याचा फ्रेग्रन्स टिकतो अंगावर, आणि हे फास्ट ऍब्झॉर्बिंग पण आहे मॉइश्चरायझर त्याचं. इव्हन बॉडी वॉशचा पण फ्रेग्रन्स खूप सुंदर कामिंग आहे, पण तो टिकतो, म्हणजे असा माइल्ड फ्रेग्रन्स येत राहतो आपल्याला काही तास तरी. आणि ना हे जे आहे ना याचं मी बॉडी वॉश मीही वापरलंय, त्याचं आहे ना तो असा देशी गुलाब नाहीच नाहीये, अगदीच ब्रिटिश रोज म्हणतात ना, अगदीच तसा असा गोड वास आहे. आणि असं नाही का म्हणजे फारच मी म्हणेन ना, असं एखादी स्ट्रॉबेरी शॉर्टकेक पर्सनॅलिटीची मुलगी असेल ना, किंवा एकदम नाही का अशी लॅब्राडॉर एनर्जी जी म्हणतो ना आपण, तशा पर्सनॅलिटीसाठी, किंवा एखाद्या टीनेजर तुमच्या बहिणीला तुम्हाला काहीतरी लक्झुरियस गिफ्ट करायचं असेल, खरंच सुंदर येते. आणि ऍक्च्युली मॅच्युअर ही कोणी वापरू शकतं, पण फारच गर्ली, मला म्हणायचं की असं गर्ली आहे, पुकी आहे एकदमच असं म्हणजे असं हो, की असं इथे पिंक रिबन वगैरे असतं ना त्या टाईपच्या, हा तशा टाईपच्या पर्सनॅलिटी. येस, एकदमच सुंदर आहे. आता माझ्याकडे पुढचं जे रेकमेंडेशन आहे ते ऍक्च्युली अनफॉर्च्युनेटली सुवासिक वगैरे असं काही नाही आहे, आणि अगदीच मेडिकेटेड प्रकार आहे हा. ते म्हणजे हे मॉइश्चर एक्स म्हणून एक आहे, आणि हे मेडिकेटेड आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारा किंवा तुमच्या डर्मेटॉलॉजिस्टला विचारा, किंवा तुम्ही तुमच्या पर्सनल रिस्कवर, जर रिस्क म्हणणार नाही मी, एवढं काही नाही घडत आहे, पण तुम्ही जर वापरणार असाल तर एकदम माइल्डली किंवा पॅच टेस्ट करून वापरा. आणि काहीच नाही तर मी म्हणेन की काहीतरी डायल्यूट करून वगैरे तरी वापरा, म्हणजे तुमच्या नॉर्मल मॉइश्चरायझरमध्ये एखाद्या असं म्हणजे ज्याच्यात ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट नाही आहे त्याच्यामध्ये थोडं मिक्स करून हे लावा. मी तुम्हाला सांगते, म्हणजे हे मी वापरलं ना, म्हणजे माझा बम असा बटर सारखा झाला, म्हणजे इतकं सुंदर आहे हे मॉइश्चरायझर, म्हणजे खूप सुंदर आहे. लावताना असं काही वाटत नाही, म्हणजे काही अपेक्षाच नसते तुम्हाला की नाही की दुसऱ्या दिवशी ह्याचा काही फार इफेक्ट जाणवेल, पण लिटरली एका वीकमध्ये मला ह्याचा इतका सुंदर रिझल्ट मिळाला आहे. भयानक स्मूथ करते स्किन, आणि ऑब्वियस आहे का, कारण मी सांगते ह्याचे इन्ग्रेडियंट्स पण तसे आहेत. यात आहे युरिया, जो की खूप सुंदर इन्ग्रेडियंट आहे जर तुम्हाला स्मूथ स्किन अचीव करायची आहे. लॅक्टिक ॲसिड, आणि म्हणजे थोडक्यात ना हे असं अगदीच म्हणतो ना युटिलिटेरियन प्रोडक्ट आहे, पण त्याचं जे काम आहे ना ते चोख करतं. अगदी थोडं लागतं हे, तुम्हाला खूप लावायची गरज नाहीये. रादर मी म्हणेन खरंच डर्मेटॉलॉजिस्टशी एकदा बोलून घ्या आणि मग हे वापरा. मला तर खूप सुंदर रिझल्ट मिळाले त्याने, फार सुंदर, फार स्मूथ होऊन जाते स्किन. मी परत परचेस करणार आहे हे, आणि सुंदर आहे. नाईस. ओके, माझ्याकडे नेक्स्ट रेकमेंडेशन आहे द बॉडी शॉपचंच शिया बटर वालं एक हँड बाम. सो दिस इज नॉट मॉइश्चरायझर और बॉडी बटर, दिस इज जस्ट अ हँड बाम. पण हा सुंदर आहे, म्हणजे शिया बटरचा एक स्मूथ असा बटरी क्रीमी फ्रेग्रन्स, माइल्ड आहे, खूप असं हे नाही आहे, पण सुंदर आहे. म्हणजे दिस इज लाईक, दिस कॅन बी युअर एव्हरी डे नाईट रुटीन मध्ये तुम्ही इन्क्लूड वगैरे करून एक छान हे करू शकता. त्याचंच माझ्याकडे परफ्यूम आहे शियाचं, हे मला
अशक्य आवडतं. फक्त ह्याचा एकच प्रॉब्लेम आहे, मी एवढे पैसे खर्च करून पण द बॉडी शॉपला मला विचारायचंय की हे टिकत का नाही इतकं सुंदर असून, आणि हे एक्सपेन्सिव्ह आहे ग. म्हणजे मला असं वाटलं की ऍटलिस्ट खूप नाही तर 4 तास तर टिकून घे ना बाबा, पण ते नाही टिकत. आणि विशेष म्हणजे मे बी त्याचा स्मेलच थोडा माइल्ड आहे, म्हणजे ते नाही ग, पण तरी नाही माइल्ड आहे. नाही, पण तरी 1.5 तास म्हणजे खूप कमी झालं ना, कमीच झालं. पण मी तुम्हाला सांगते, हे पूर्ण वापरलंय, ऑलमोस्ट इतकंच राहिलंय. ह्याचं सांगते मी तुम्हाला, हे कोणासाठी बेस्ट आहे. आता हे मधनच परफ्यूम सांगते मी, पण तरी पण जर असं नाही का, म्हणजे तुम्हाला झोपायला जाण्याआधी किंवा बेडला जाण्याच्या आधी जर तुम्हाला हवंय की एक फारच असं नाही का इनोसंट पण फारच असा सिडक्टिव्ह फ्रेग्रन्स हवा असेल, मी समजते काय म्हणते, हे खूप प्रोजेक्ट पण नाही होत, पण असं नाही का जवळ असेल एखादी व्यक्ती तेव्हा छान आहे. हा, कोझी पण आहे, स्नगली कोझी फ्रेग्रन्स आहे आणि इनोसंट आहे ग खूपच, म्हणून ते इनोसंट वाटत असेल काय. ते स्नगली आहे, ते सेक्सी सिडक्टिव्ह नाही, तसं नाहीये. म्हणजे ऍक्च्युली सिडक्टिव्ह आहे पण इनोसंटली सिडक्टिव्ह. आय वॉज बॉर्न लाईक दिस सिडक्टिव्ह आहे. हा, तर ते 1.5 तास टिकतात. शिवाय यार ग्लास बॉटल आहे, कुठेच ट्रॅव्हल नाही करताय, मग तुम्ही पंप आउट करूनच वापरू शकता इतर ठिकाणी जर तुम्हाला तरी पण हे करायचं असेल. आपण बघ एक मिस चांदनीवर एपिसोड केला होता, त्यात पण मी हे सजेस्ट केलं होतं की तशा पर्सनॅलिटीला, कळलं मी काय सांगते आता, तशा टाईपच्या पर्सनॅलिटीला पण तुम्ही जर तशा म्हणजे तुम्हाला वाटत असेल तुमची तशी स्टाईल आहे तर तुम्हाला हा नक्की आवडेल. पण मी जसं ऍडमिट केलं, हा फार काळ अजिबात टिकत नाही, पण खूप सुंदर आहे. येस, याचा हँड बाम पण तुम्ही ट्राय करून बघू शकता. येस. आता पुढची जी गोष्ट, हे माझं सेकंड परचेस आहे ह्याचं. हे आहे नेचर सॅक म्हणून ना ऍक्टिव्हेटेड चारकोल पावडर. अच्छा. तर बघ मध्ये आलं होतं एखादा इन्ग्रेडियंट नाही का दरवेळी हाईप होऊन जातो, तर मध्ये बघ 2 वर्षाखाली ऍक्टिव्हेटेड चारकोल फार आलं होतं. म्हणजे बॉडी वॉश मध्ये, फेस वॉश मध्ये, सगळीकडे बॉडी वॉश, फेस वॉश, मास्क, नोज स्ट्रिप्स सगळीकडे. तर मला असं वाटायचं की पील ऑफ मास्क असं सगळं, क्ले मास्क मध्ये पण ब्लॅक चारकोल आलं होतं. मला असं वाटायचं की एवढे वेगवेगळे प्रोडक्ट घेण्यापेक्षा मी काय केलं, नॉर्मल माझं फेस वॉश आहे ना त्यातच हे थोडंसं टाकलं, माझं फेस वॉश चारकोलचं झालं. मी एकदा काय केलं होतं, हे थोडं थोडं टाकून ना प्रत्येक स्टेपमध्ये अख्खं चारकोल रिलेटेड फेशियल केलं होतं घरी DIY. माझं रोजचं जे एव्हर युजचं नाही का आपलं येतं बघ ते पील ऑफ मास्क, समजा ते लावणार असो आपण, तर त्यात मी हे टाकायचे आणि ह्याचं वेगळं असं मास्क नाही घेतलं मी. जेव्हा मला हे वापरायचं तेवढ्या पुरतं आपल्या एव्हर युजचं ते पील ऑफ मास्क मध्ये हे मिक्स केलं, लावलं आणि झाला माझा चारकोल फेस मास्क. म्हणजे कधी कधी आपण तेवढ्या ट्रेंड पुरतं खूप इन्व्हेस्ट करून घ्यायची काही गरज नाहीये. आता मध्ये जसं कॉफीचाच खूप ट्रेंड झालाय मध्ये, हो म्हणजे आला होता, परत ते स्मेल म्युसिन किंवा काही ना काही, म्हणजे हा ते थोडं स्नॅकी तरी वाटतं, पण चारकोल इज असं आहे की तुम्ही त्याच्याहून ग्रो आउट व्हाल. आणि ऍक्च्युली हे ना स्किन केअर रुटीन मध्ये वापरायला ना खूप छान इन्ग्रेडियंट आहे ऍक्च्युली. म्हणजे जर तुम्ही स्पेशली कॉम्बिनेशन स्किन असाल किंवा ऑइली स्किन असेल तर चारकोल पावडर ना चांगला इन्ग्रेडियंट आहे तुमच्या स्किन केअरमध्ये इन्क्लूड करण्यासाठी. पण जसं मी म्हणाले, एक वेगळी गोष्ट घेऊपर्यंत चारकोलचं वेगळं, स्क्रब काय घेताय, हे काय कशाला, हे घ्या जे आहे त्याच्यामध्ये मिक्स करा आणि वापरा. म्हणून मला असं वाटलं की हे रेकमेंड करण्यासारखं आहे. आणि ही माझी दुसरी बॉटल आहे, खूप छान आहे. हे पण मला याचे रिझल्ट्सही मिळाले. आणि ॲज युजल आम्ही सगळ्या प्रोडक्ट्सच्या लिंक खाली लिंक करून देऊ. तर तुम्हाला काही परचेस करायचं असेल तर तुम्हाला सगळं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. फॉर नाव लेट्स रॅप दिस एपिसोड. दिस इज एस सायनिंग ऑफ अँड दिस इज जी, ओव्हर अँड आउट.